जेपी न्यूज मराठी वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली। श्रीफळ वाढवून आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली। महिलांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली। अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच आरोग्य शिबिराचा लाभही घेतला। मान्यवरांचा सत्कार, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले। रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केल्यामुळे जेपी न्यूज मराठीचे कौतुक होत आहे। तसेच सायंकाळी हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला। अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। सर्व समाजाला समान संधी देऊन आणि ज्या वेगवान बातम्या म्हणतात त्या वेगवान बातम्या लवकरात लवकर सामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे जे न्यूजचे चॅनल आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि जे उपेक्षित लोक आहेत, जे वंचित आहेत, अशांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी जेपी बॅनरने घेतलेली आहे। अशा या जेपी मराठी चॅनलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मनपूर्वक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित संपादिका श्रीमती जयश्रीताई पाटील तसेच माझे मित्र सोहेली आमदार, बरेच लोकांची मला नाव माहीत नाही परंतु सगळीच सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित तुम्ही सर्व, या ठिकाणी माझा प्रिय मित्र प्रफुल्ल आहे, रियाजभाई आहे, खऱ्या अर्थानं मोठे पण आहेत, खूप चांगले उत्तम पत्रकार आहेत, सोहेलभाई पण आहेत। त्यामुळं खरोखर पत्रकारिता करत असताना कोणत्या अडचणीला कशा पद्धतीने सामोरे जावं या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना सुद्धा आपल्या सामाजिक जीवनातून किती वेळ काढून ह्या पत्रकारितेकडे वळले आणि नुसतं वळले नाही तर त्याच्यावर प्रामाणिकपणे काम या ठिकाणी जयश्रीताई करतायत आणि असंख्य राजकीय घडामोडींशी सुद्धा निगडीत राहून एक वेगळ्या पद्धतीचे संघर्ष करतायत। परंतु त्यामध्ये आज जर पाहिलं तर एक अनोखं कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं। वर्धापन दिनानिमित्त नुसतं शुभेच्छा न स्वीकारता सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी काळाची गरज असलेले जे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण मानलं जातं त्याचं आज या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतलं। खरोखर या चांगल्या कार्याला मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम त्यांच्या हातून व्हावं आणि त्यांचे राजकीय समीकरण आखायची इच्छा आहे। एका निवडून आलेल्या निर्धारित पदावर पोहोचायची एक इच्छा आहे। मनोमन त्यांनी बरेच वेळा मला बोलून दाखवली, तिन्ही इच्छा पूर्ण व्हावी या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। शर्मा यांना खूप शुभेच्छा। त्यांचं कार्य असं चालू होते। जेपी न्यूज हा 100 वर्ष पूर्ण झाले आणि ताईंचं काम खूप मोठं आहे। काय महिला म्हणून ते एकट्या विधानसभेला उभा राहणे व पळणे, पूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणे हा खूप मोठी बाब आहे आणि आम्ही त्यांचा एक भाव म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोतच आणि ह्या वतांमध्ये प्रत्येक त्यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा। सांगलीमध्ये पसरलं म्हणजे यूट्यूब चॅनल जरी असलं तर सामाजिक माध्यमामध्ये ताईंचं योगदान खूप मोठं आहे। त्या माध्यमातून ताईंचं हे जेपी न्यूज सांगलीच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ताईंचं जे सामाजिक काम आहे, पूर आलेलं असेल किंवा रक्तदान शिबिर असतील, विविध कार्यक्रम सामाजिकच्या ह्याने घेतात। त्याचबरोबर त्यांचं राजकारणामध्ये पण योगदान आहे। त्याचबरोबर जे युवक पोरं काम करत असतील, आमच्यासारखे जे युवक पोरं काम करत असतात त्यांनाही वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन देतात। त्यामुळं ताईंचं नाव आणि चॅनल खूप मोठं होत चाललेलं आहे। त्याबद्दल माझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा।